याहो याहो प्रियजन याहो जाऊ चला. ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. बरोबर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी. ईश्वर बाप पवित्र करी. परम कृपा मनु जीवितरी. घडी भर विसरून विषय जगाचे विमल मने करू ध्यान तयाचे. जगदीशाचे स्तवन करू. जय जयकारे गगन भरू. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी. ईश्वर बाप पवित्र करी. परम कृपा मनु जीवितरी. पुत्रक कन्या आपण सगळी जमून रमूया तितया जवळी. राहील पुढती ख्रिस्त उभा. स्वर्गाची मगती प्रतिभा. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी. ईश्वर बाप पवित्र करी. परम कृपा मनु जीवितरी. देवाचीच्या वत्सलतेला उपमान जगी उपकाराला. स्मरुनी चित्ती ते सगळे प्रेमाश्रूंची वाहू. आजच्या मननाकरिता देवाचे वचन कलसेकरास पत्र अध्याय 4 1 व 2 ही वचने. धन्यांनो, तुम्हासही स्वर्गात धनी आहे हे लक्षात बाळगून तुम्ही आपल्या दासांबरोबर न्यायाने व समतेने वागा. प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यात उपकार स्तुती करीत जागृत राहा. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन कलसेकरास पत्र त्याचा 4था अध्याय पाहूया. प्रियांनो, परमेश्वराचं वचन आम्हाला ह्या ठिकाणी सांगत आहे की प्रार्थना व आमची रोजची वागणूक कशी असायला पाहिजे. तर प्रार्थना हे खूप मनुष्याच्या जीवनामध्ये गरजेची आहे. ख्रिस्ती जीवनामध्ये प्रार्थना खूप महत्वपूर्ण आहे, कारण की ख्रिस्ती जीवनाचा श्वासच प्रार्थना मानल्या जाते. प्रियांनो, तर आम्ही रोज तत्पर प्रार्थनेमध्ये असायला पाहिजे. उपकार स्तुती करत जागृत असायला पाहिजे. आज ह्या कलसेकराच्या मंडळीला पौल लिहित आहे. आणि का बरं जागृत असायला पाहिजे, का बरं आम्ही तत्पर प्रार्थनेमध्ये असायला पाहिजे, कारण की दिवस असे वाईट येणार आहे माझा प्रियानो. आणि ते अशा दिवस वाईट येत असल्या कारणाने पौल आम्हाला इशारा देतोय की आम्ही प्रार्थनेमध्ये तत्पर असायला पाहिजे. आणि तो असा इशारा देतो की आम्ही जागृत असायला पाहिजे. जोपर्यंत तुमचं आणि माझ्या जीवनामध्ये प्रार्थनेमध्ये तत्परता आणि आमच्यामध्ये जागरूकता राहणार नाही, तोपर्यंत प्रियांनो तुमचं आणि माझं जीवन ख्रिस्तामध्ये वाढू शकणार नाही. आणि ह्यासाठी तुम्हाला आणि मला देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. आणि नंतर पौल ह्या मंडळीला विनंती करत आहे की तुम्ही आमच्यासाठीही प्रार्थना करा. आणि प्रार्थना कशासाठी करा, की आम्हाला देवाचं वचन सांगण्यासाठी वचनाकरता द्वार उघडावे. प्रियानो, आज तुम्ही आणि मी ह्या जुलै महिन्यामध्ये एक निश्चय ठाम करूया की तुम्ही आणि मी रोज प्रत्येक दिवशी असे जे सेवक जे सुवार्ता प्रसार खेड्यापाड्यामध्ये करत आहे, जे वचन सांगत आहे, शहरामध्ये सांगत आहे, त्या लोकांसाठी आपण प्रार्थना करूया की देव बाप्पा यांच्यासाठी, देवा तुझं वचन सांगण्यासाठी मार्ग तू उघड. एवढंच नाही
तर तुझं वचन सत्याने प्रकट करावं, तुझं वचन सत्याने प्रकट करावं, तुझं वचन चांगलं बोलावं, तुझ्या वचनाचं रहस्य प्रकट करावं, असं प्रियांनो तुम्ही आणि मी रोज आपल्या सेवकांसाठी प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. आणि ह्या प्रार्थनेच्या द्वारे आपण आपल्या जे सेवक आहेत त्यांना आपण प्रार्थनेच्या द्वारे संरक्षणाचं वेष्टन आपण घालूया. प्रियांनो, बऱ्याच वेळेस आम्हाला विसर पडतो, आम्ही प्रार्थना करत नाही आणि म्हणून तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये खूप साऱ्या अस्वस्थता असते. प्रार्थना न असलेलं जीवन म्हणजे अस्वस्थ असलेलं जीवन. म्हणून पौल आम्हाला सारखं सांगतोय की प्रार्थनेमध्ये तत्पर असा. तर आम्ही आमच्या देवाकडे प्रार्थना करून त्याच्या सानिध्यामध्ये आम्ही आपलं जीवन व्यतीत करून प्रियांनो आम्ही तत्पर असायला पाहिजे. नक्कीच परमेश्वर देवबाप तुम्हाला आणि मला ह्या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो. चला तर आपण प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयाशोग्य आमच्या जिवंत प्रभू, आम्ही तुला स्तवितो, तुला गौरवितो, प्रार्थना करतो देव बाप्पा. ह्या वेळेस परमेश्वर बाप्पा आज कलसेकराच्या मंडळीला जे पौलानी पत्र लिहिलं त्यामध्ये सांगितलं की प्रार्थनेमध्ये तत्पर असा. आम्ही प्रार्थना आम्ही करणं फार गरजेचं आहे प्रभू. परमेश्वर बाप्पा असं तुझ्या दयेने आणि कृपेने होऊ दे परमेश्वरा. आमचं जीवन तुझ्यासाठी उपयोगात यावं अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो प्रभू. आणि परमेश्वर बाप्पा होऊ दे आमच्या जीवनामध्ये ती तत्परता दे की आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये तुझा गौरव करणारे लोक व्हावे. आज परमेश्वरा अशा लोकांसाठी आम्ही प्रार्थना करतो आहे जे तुझं वचन सांगतात प्रभू. त्यांनी परमेश्वर बाप्पा योग्य आणि चांगल्या रीत्या तुझं वचन प्रभू त्यांनी शेअर करावं. त्या वचनाच्या द्वारे तुझं रहस्य प्रकट करावं असं तुझ्या दासांचं तुझ्या सेवकांचं साह्य आणि मदत कर परमेश्वर बाप्पा. आणि तुझं गौरव आता आणि सदा सर्व काळ व्हावं अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो माझा प्रभू. सर्व मान तुला देतो, महिमा तुला देतो, सन्मान तुला देतो. प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. ईश्वर बाप पवित्र करे, ईश्वर बाप पवित्र करे, परम कृपा मनु जीवितरी, तनु देवाची मन देवाचे, धन देवाचे, जीवित त्याचे, अर्पित ज्याचे त्यास करू, मी पण नूतन दिव्यवरू, विश्रांतीचा वार सुखाचा, ईश्वर बाप पवित्र करे, ईश्वर बाप पवित्र करे, परम कृपा मनु जीवितरी, पवित्र आत्मा परमेशाचा, संबोधक अनुशासक अमुचा, नित्यतयाचा योग असो, ख्रिस्त सदा हृदयात वसो, विश्रांतीचा वार सुखाचा, ईश्वर बाप पवित्र करे, ईश्वर बाप पवित्र करे, परम कृपा मनु जीवितरी. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.